नमस्कार दोस्तों, जनता की नजर चैनल में आपका स्वागत है। आज हम बात कर रहे हैं कोपरगांव नगर पालिका चुनाव की एक अहम अपडेट की। प्रभाग क्रमांक 1 में बीजेपी की कॉर्नर सभा, जहां 2 नगर सेवक पद के उम्मीदवार वैभव आडाव और दीपा गिरमे और नगराध्यक्ष पद के उम्मीदवार पराग संधान के समर्थन में बड़ी सभा आयोजित की गई। प्रभाग क्रमांक 1 यानी वो इलाका जो हाल ही में हद्दवाड़ के बाद नगर पालिका मर्यादा में शामिल हुआ है। ये पहला मौका है जब इस प्रभाग में नगर पालिका चुनाव हो रहे हैं। इस प्रभाग के बीजेपी के नगर सेवक पद के आधिकारिक उम्मीदवार वैभव आडाव ने कॉर्नर सभा में जनता को संबोधित करते हुए कहा, जब स्नेहलता ताई कोल्ले विधायक थी तब उन्होंने इस हिस्से को नगर परिषद क्षेत्र में शामिल करने के लिए मंत्रालय में लगातार फॉलोअप किया, दौड़ धूप की और आखिरकार 2018 में ये काम पूरा करवाया। वैभव आडाव ने कहा कि 20 साल की मेहनत के बाद किया गया काम कुछ लोग 4 साल में अपना बताकर जनता को गुमराह कर रहे हैं। ये बिल्कुल गलत है। उन्होंने आगे कहा, अगर आप वाकई इस प्रभाग का विकास चाहते हैं तो हम जैसे साधारण और जमीनी कार्यकर्ताओं को मौका दीजिए। आप किसी भी वक्त मुझे बुलाइए, रात हो या दिन, मैं आपकी सेवा में हाजिर रहूंगा। फोटो काढायचे, नाराज व्हायचे आणि दाखवायचं आम्ही खूप काही केलं असं काही नसतं। मी स्वतः आता मला काही जास्त माहिती नव्हते या भागाचं, पण मी 15 दिवसापासून फिरतोय। मी डॉक्युमेंटरी बघितली, 1998 सालापासूनचा आलाड आहे त्रिशंकूचा। 1998 पासून मी जे कागदपत्र पाहिले ते कागदपत्र काय असे त्यांनी घेतले आणि लगेच केले, अशातला भाग नाही। आमदार ताई ज्या वेळेला आमदार झाल्या तेव्हा त्यांनी हा परिसर बांधला, या भागातल्या लोकांच्या अडचणी आणल्या, डोळ्यातले अश्रू बघितले महिलांचे, तेव्हा त्यांनी प्रथम म्हणजे त्यांना सुद्धा एक शहरामध्ये आणण्याकरता 4 वर्ष धडपड करावी लागली। 2018 साली त्यांनी हा प्रश्न मार्गी लावला। आणि तुम्ही सांगता म्हणजे 20 वर्ष कष्ट आम्ही करायचे आणि तुम्ही 4 वर्षातच म्हणता आम्ही सगळं केलं, हे चुकीचं आहे एकदम। तुम्हाला खात्रीने सांगतो, तुम्हाला खरोखर ह्या भागाचा चांगला जर विकास करायचा असेल तर आमच्यासारख्या सामान्य माणसांना तुम्ही निवडून द्या। मी काय मोटरसायकलवाला माणूस आहे, मी काय 4 चाकीवाला माणूस नाही। तुम्ही आवाज दिला का 2 मिनिटात मी हजर, तुम्ही रात्री द्या, दिवसा द्या, सकाळी द्या, मी हजर, पण फक्त विकासासाठी। मला कोणाशी काही डोकं लावायचं नाही। मी माझे हात जोडतो आणि थांबतो। वहीं बीजेपी की दूसरी उम्मीदवार दीपा गिरमे ने कहा, मेरा मकसद सिर्फ विकास है। मैं जब नगर सेविका थी तब मैंने घंटा गाड़ी शुरू कराई और इसी क्षेत्र में रहवासी दाखिले न मिलने की जो दिक्कत थी वो भी मैंने हल कराई। उन्होंने मतदाताओं से अपील की कि आप अपना अनमोल वोट दीजिए और हमें सेवा का फिर एक मौका दीजिए। कोपरगाव ग्रामीण हा 2018 रोजी प्रथम महिला आमदार यांनी हद्दवाढ केली, त्याबद्दल आपण सर्वांच्या वतीने मी आमदार ताईंचे आभार मानते। पुढे आम्हाला एक संधी द्या ह्या भागाचा विकास करण्यासाठी। तर त्या भागाचा विकास हा इतका महत्त्वाचा आहे की त्रिशंकू भागामध्ये मी पण राहिलेली आहे। या भागामध्ये कधीही कोणाला रहिवासी दाखला मिळत नव्हता। जर कोणाला मृत्यूचा दाखला काढायचा असेल तर तोही मिळत नव्हता। कोणाचा मुलगा जर कुठे जॉबला जाणार असेल तर त्यालाही रहिवासी दाखला देता येत नव्हता। तर मी जेव्हा तिकडं 2016 मध्ये निवडून आले, 5 वर्ष माझे नगरसेवक म्हणून झालं, पण हद्दवाढ झाल्यानंतर जेव्हा या भागामध्ये त्या लोकांना त्याचे प्रश्न पडायला लागले तर त्यांनी माझ्याकडनं तो रहिवासी दाखला घेऊन जायला लागले। सर्वप्रथम तिथं कचऱ्याचा प्रश्न होता की आपल्या तिथे कचरा टाकायला कचरा गाडी येत नव्हती आणि मी त्या भागामध्ये राहत होते। तर मी तेव्हा नगरपालिकेत सांगितलं की हद्दवाढ भाग झालेला आहे, कचऱ्याचा खूप मोठा प्रश्न तिथं आहे, तर आपल्याकडे कचरा गाडी चालू करण्यात यावी। तर तेव्हा फक्त माझ्या एकटीच्या घरासाठी नाही तर पूर्ण हद्दवाढ झालेल्या भागासाठी कचरा गाडी ही चालू करण्यात आली। बीजेपी के नेता भंवर का तीखा आरोप। भंवर ने अपने भाषण में विरोधी दल पर सीधा प्रहार किया। उन्होंने कहा, 6 साल में सत्ता में रहने के बावजूद विपक्ष ने कोपरगांव का विकास नहीं किया। इसके उलट स्नेहलता ताई बिना सत्ता में रहते हुए भी गडकरी साहब से स्टेशन रोड के लिए 20 करोड़ रुपए मंजूर करवाए। उन्होंने कहा, समय आ गया है कि जनता पहचान करे कौन काम करता है और कौन सिर्फ भाषण देता है। उन्होंने आगे बताया कि कोल्हे परिवार की संजीवनी शिक्षण संस्था आज 15,000 बच्चों को कम खर्चे में शिक्षा दे रही है और ये उनके समाज सेवा के संकल्प को दर्शाता है। 19 आदरणीय आमदार झाल्या आणि आमदार झाल्यानंतर त्यांनी पहिलं काम काय केलं असेल तर हा भाग नगरपालिकेला कसा जोडता येईल आणि त्यांनी 4 वर्ष अथक प्रयत्न केले आणि हा भाग नगरपालिकेला जोडला गेला। मग हा भाग नगरपालिकेला जोडल्यानंतर 2019 नंतर काय झालं आपल्याला माहिती आहे। 800 मतांनी ताईंना पराभव स्वीकारावा लागला आणि त्यानंतर काय झालं, ताईंनी केलेल्या कामावरती आयत्या रेघोट्या या तालुक्याचे जे आता काय आमदार आहे आशुतोष दादा त्यांनी तेवढंच काम केलं। गावामध्ये ताईंनी मंजूर केलेले कामं असतील
जिथं जिथे कामं असतील त्याच्यावर फक्त मी केलं एवढंच चालू आहे. आजही त्यांचं मी केलं एवढंच चालू आहे. मग 6 वर्ष झाले तुम्ही आमदार आहात. मग आमदार झाल्यानंतर तुम्ही या शहरामध्ये तरी काय केलं एकदा ही जनतेला सांगा ना. किती खोटं बोलायचं, यालाही मर्यादा असतात. आता आपण जर पाहिलं नगराध्यक्षाचे उमेदवार समोर काका आहे, काका किती खोटं बोलत नाही, तर आता ते फार खोटं बोलायला लागले. त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगतो. जे स्वतःचे, आता मला त्याच्यात एक साधं उदाहरण सांगायचं, काका खोटं कसं बोलतात. आदरणीय पद्माकांत भाऊ त्यांनी काकाला कोपरगावमध्ये निवारा काढण्यासाठी मदत केली, सगळी आर्थिक मदत केली, सगळी केली आणि काकांना उभं राहण्यासाठी सगळे प्रयत्न केले. काय झालं, त्या पद्माकर भाऊशी 15 वर्ष झाले बोलत नव्हते. पण आज असं काय झालं, स्वार्थ दिसायला लागला. स्वार्थ दिसायला लागल्यानंतर माणसाला मग शहाणपण येतं का, असं पण मला वाटतं. आज त्यांना स्वार्थ दिसायला लागला. 15 वर्षानंतर त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या पाया पडले आणि मला मदत करा म्हणायला लागले. कोपरगांव के माजी नगराध्यक्ष दिलीप दारुणकर ने भी अपने भाषण में कहा, स्नेहलता ताई को सिर्फ 5 साल सत्ता मिली, लेकिन उन 5 सालों में उन्होंने बस स्टैंड, पुलिस स्टेशन, वाचनालय और फायर ब्रिगेड की नई इमारतें जैसे पूरे काम किए. उन्होंने अपील की कि पराग संधान को नगराध्यक्ष और वैभव आडाव और दीपा गिरमे को नगर सेवक के रूप में भारी मतों से विजयी बनाएंगे. त्या 5 नंबरच्या तळ्याची जागा देखील येलगावच्या शेतकऱ्याकडून अतिशय कमी दरामध्ये त्यांच्या मुलांना कारखान्यामध्ये नोकरी देऊन कोल्हे साहेबांनी नगरपालिकेला मिळवून दिली. त्या ठिकाणी निधी केली. मग एसटी स्टँड असेल, बस स्टँडची नवीन इमारत असेल, जुन्या नगरपालिकेचं वाचनालयाची इमारत असेल, पोलीस स्टेशनच्या इमारती असतील, ग्रामीण पोलीस स्टेशन, शहराच्या वेगवेगळ्या इमारती बांधल्या, त्यांचं वसतिगृह बांधलं, त्या ठिकाणी अग्निशामक दलाची बिल्डिंग बांधली. असे एक ना अनेक कामं त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून. जेव्हा हा नवीन प्रभाग शहराला जोडला जातो तेव्हा त्या ठिकाणी सरकारकडून त्याला एक वेगळा निधी उपलब्ध करून दिला जातो. तो ज्यावेळेस त्यांनी हा प्रभाग त्या ठिकाणी आपल्या प्रभागामध्ये हा नवीन एरिया समाविष्ट करून घेतला, त्याच वेळेस त्यांनी त्यावेळी देवेंद्रजी फडणवीस कडून याचा निधी उपलब्ध करून दिला. सामाजिक कार्यकर्ता और भूमिपुत्र फाउंडेशन के अध्यक्ष निसार भाई शेख ने अपने भाषण में खास तौर पर गोकुल नगरी पुल का जिक्र किया. उन्होंने कहा, इस इलाके में जब भी बाढ़ जैसी स्थिति पैदा होती है तब गांव से बाहर निकलने के लिए सबसे अहम रास्ता यही गोकुल नगरी का पुल होता है. मैंने ये मुद्दा स्नेहलता ताई को लेकर ध्यान में लाया और ताई ने तुरंत इस पुल की मंजूरी दिलवाई. उन्होंने आगे बताया, ताई ने उस समय मुझे कहा, निसार तुम खुद इस काम को देखना कैसे चल रहा है. तो मैंने व्यक्तिगत रूप से इस काम पर नजर रखी और ये पुल का काम पूरा करवाकर जनता के लिए उपलब्ध करवाया. निसार भाई ने प्रभाग की समस्याओं पर बोलते हुए कहा, प्रभाग क्रमांक 1 में रहने वाली जनता की मूलभूत जरूरतों, चाहे वो सड़क हो, नाली हो, बाढ़ की समस्या हो या कोई और नागरिक मुद्दा, मैंने हर बार नगरपालिका को लिखित निवेदन देकर काम करवाया है. जनता की परेशानियों को अपनी जिम्मेदारी समझकर हमेशा उनका हल निकालने की कोशिश. अनेक अडचणींना या ठिकाणी सामोरे जावं लागतं, त्यासाठी आपण काही करा, परंतु माझे या मतदार बंधू आणि भगिनींसाठी सर्वात पहिले हा भाग हद्दवाढीमध्ये समाविष्ट करा. आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी ताईंची मागणी मान्य केली आणि हा भाग हद्दवाढ मध्ये समाविष्ट झाला. आणि त्यामुळे आपण जे आज सुख सुविधा बघतोय त्या ताईंच्यामुळे आपल्याला भेटतंय हे सांगताना या ठिकाणी मला आनंद होतोय. आणि त्यानंतरचा मोठा प्रश्न या ठिकाणी आपला मार्गी लागला. मी अनेक वर्षापासून आपल्या गोकुळ नगरीच्या पुलाच्या संबंधी या ठिकाणी मी निवेदन दिलं, आंदोलने केली. ताईंनाही या ठिकाणी सांगितलं की हा अतिशय महत्वाचा पूल आहे. ज्यावेळेस या भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस कोपरगाव शहराच्या बाहेर निघण्यासाठी नागरिकांना हा महत्वाचा पूल आहे, आपण त्या प्रश्न या ठिकाणी मार्गी लावावा. आणि त्यामुळे ताईंनी तो प्रश्न माननीय मंत्री महोदय शिंदे सर त्यावेळेस मंत्री होते ते, बरोबर ना, त्यावेळेस ताईंनी तो प्रस्ताव त्यांच्याकडे दिला आणि तातडीने तो प्रस्ताव मंजूर करून या ठिकाणी त्या पुलाचं काम चालू झाला. आणि त्याची जबाबदारी देखील ताईंनी माझ्याकडे दिली उद्घाटनाच्या वेळी, का निसार तू हे सगळं सांभाळून घे, हे काम कसं होतं काय होतं, आणि मी त्यावर लक्ष ठेवून होतो. आज ते पूल देखील या ठिकाणी तयार झालेला आहे आणि नागरिक त्याचा वापर करतात. आपल्या नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहे परागजी संधान साहेब, त्यांना ज्या ज्या वेळेस मी या ठिकाणी फोन केलेला आहे त्यांनी त्यांची संपूर्ण यंत्रणा घेऊन या पूरग्रस्त भागामध्ये ते आले आणि सक्शन पंप घेऊन आले, जेसीबी घेऊन आले आणि ते पाणी काढण्याचं काम या ठिकाणी त्यांच्या मार्फत झालेलं आहे. मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून नेहमी त्यांच्या बरोबर या भागामध्ये फिरत होतो. ही वस्तुस्थिती आहे, ही कोणीही नाकारू शकत नाही. ज्या ज्यावेळी या संपूर्ण भागामध्ये काही आपत्ती आली असेल तर कोल्हे परिवार हा नेहमी या ठिकाणी धावून आलेला आहे. और आखिर में सभा का मुख्य आकर्षण रहा स्नेहलता ताई कोल्हे का संबोधन.
सभा में सबसे प्रभावशाली भाषण रहा स्नेहलता ताई कोल्हे का। उन्होंने कहा, हद्दवाड़ की फाइल मंजूर करवाने के लिए मैंने मंत्रालय में अगिनत चक्कर लगाए। यह आसान काम नहीं था, लेकिन ये मैंने ही करवाया। विपक्ष जो दावा कर रहा है वो झूठ है। वैभव अडाव की प्रशंसा करते हुए उन्होंने कहा, वैभव अडाव बहुत अच्छे है, ईमानदार है और समाज सेवी इंसान है। यह मेहनती कार्यकर्ता है, इसे जरूर विजयी बनाइए। उन्होंने विपक्ष पर आरोप लगाते हुए कहा कि विरोधी दल ये कह रहा है कि हद्दवाड़ हमने करवाई, ये सरासर झूठ है। ये काम मैंने अपने कार्यकाल में संघर्ष करके पूरा करवाया है। उन्होंने आगे कहा, 2 दिन पहले महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोपरगांव आए थे। उन्होंने जिले में सिर्फ एक ही सभा ली और वो कोपरगांव में। सीएम ने स्पष्ट कहा कि पूरे पैनल को विजयी करो ताकि विकास तेजी से हो सके। उन्होंने जनता से अपील की कि दीपा गिरमे और वैभव अडाव को भारी मतों से विजय बनाइए। ज्यावेळी मी साहेबांशी याविषयी बोलले की हद्दवाढ झाली, त्यांनी इतका आनंद व्यक्त केला की वस्तीवरून गाडी निघाली, जो भेटेल त्याला सांगायचे कोपरगावची हद्दवाढ झाली बरं का, कोपरगावची ग्रामीण भाग हा शहराला जोडला बरं का, एवढा तो आनंद होता। कारण खूप अवघड असतात ही मंत्रालयातली कामं, म्हणून आज मला त्याचा विशेष मला ज्यावेळी कळालं की इथले उमेदवार नगराध्यक्षाचे सांगताय की हा हद्दवाढ विषय आमदारांनी सोडवला। माझं आमदारकीच्या कार्यकाळाचं हे पुस्तक आहे, याचं नाव काय आहे? वचनपूर्ती, काम बोलताय, काम बोलताय याचं अधिकृत पुस्तक काढण्याची ताकद मला 5 वर्षात माझ्यात आली होती। दिमागदार बिल्डिंग ज्या कोपरगावला उभ्या आहेत, नगरपालिकेची बिल्डिंग असेल, एसटी स्टँड असेल, 2 पोलीस स्टेशन, एक शहर आणि एक ग्रामीणसाठी वेगळं, त्याचबरोबर गरीब विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी घरात जागा नसते म्हणून प्रशस्त वाचनालयाची बिल्डिंग आहे। आणि म्हणून जे जे काही मला करता येईल, पंचायत समितीची भव्य अशी इमारत उभी आहे, जे काही त्यावेळी तर दिलीप भाऊ आम्हाला 2 कोटी आमदार निधी होता, वर्षाच्या नंतर तर 5 कोटी झाला, तरी पण आज या हद्दवाढ विभागासाठी हद्दवाढ झाल्यानंतर माझा हा सगळा पत्रव्यवहार मी पुरावा म्हणून घेऊन आलेले आहे। कलेक्टरकडे मीटिंग केली, कलेक्टर साहेबांना म्हटलं 10 कोटीचा निधी आपल्याला या हद्दवाढीसाठी द्यावा। त्याच्यानंतर सत्ता बदलली आणि ते 10 कोटीची काय विल्हेवाट लावली, एवढ्या दिवसात या भागामध्ये सगळे प्रश्न मार्गी लागायला पाहिजे होते। खरं तर तशी परिस्थिती झाली नाही, म्हणून त्याचंही एक प्रकारे दुःख आहे। एक मत किती महत्वाचं आहे हे आपल्याला काल देवाभाऊंनी सांगितलं। मागच्या वेळी खाली 20 नगरसेवक निवडून पाठवले आणि मुख्य नगराध्यक्षासाठी आपण थोडीशी कंजूसी केली मत द्यायला। अशी चूक पुन्हा करू नका हे काल मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं। मला 7-8 मतांनी थांबवलं गेलं। अहो इतकी दम लागोसवर पडत होते, कंबर खोचून काम करत होते। जे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत ते सांगतायत की आम्ही मेक इन कोपरगाव कार्यक्रम समूह हाकेच्या अंतरावर हो। आता ही हद्दवाढ नव्हती त्यावेळी आपण कुणाकडे प्रश्न घेऊन जात होतो, तर आमचे मच्छूभाऊ बसले, बिपिन दादा होते, यांच्या सगळ्यांना फोन जायचे तातडीने आणि या भागातले जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा आपण प्रयत्न करायचो त्यावेळी। आणि इतर अनेक सामाजिक उपक्रम विवेक भाई यांनी कोरोना काळामध्ये तातडीने दवाखानाच उभा केला, अर्जंट। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ त्याच्या उद्घाटनाला आले। संकटाच्या वेळी कोण उभं राहतं याची आठवण आपण घ्या। आणि माझी तर तुम्हाला पदर पसरून विनंती आहे की हा हद्दवाढीचा प्रश्न अतिशय कठीण होता, अतिशय अवघड असतात। खूप फाईल ढिगभर फाईल पडलेल्या होत्या, त्याच्यातून मी फक्त प्रत्येक वेळी मुंबईला गेले की त्या ऑफिसमध्ये डोकायचे, साहेब आमचं हद्दवाढीचं काय झालं। शेवटी मला असं वाटतं वैतागून त्या साहेबांनी म्हणलं असेल एकदाच या आमदारताईचं काम करून द्या, सारख्या म्हणायला येतात। मी आयर माझ्याबरोबर पीए त्यांना म्हणायचे 2 मिनिटं आपण जरा हद्दवाढीचं विचारून येऊ, आणि परत तिथं जायचे। एक कपभर चहा सुद्धा माझ्याकडून कोणत्याही अधिकाऱ्याने मागितला नाही, कोणत्या मंत्र्यांनी माझ्याकडे 2 रुपये मागितले नाही, पण निस्वार्थ भावनेने आज आपल्याला या हद्दवाढीचं काम करून मला त्याचं खूप समाधान आहे, खूप समाधान आहे। पण मला नंतर असं वाटलं की सत्ता बदल झाली आणि जे हद्दवाढीला हक्काचा निधी येतो त्या हक्काच्या निधीची विल्हेवाट लावली गेली चुकीच्या पद्धतीने। आपल्याला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नगर जिल्ह्यात फक्त एकच सभा दिली, ती मुख्यमंत्र्यांनी कोपरगावला दिली। आपल्याला जर माझ्याकडून प्रश्न सोडून घ्यायचे असतील तर आपल्याला मुख्यमंत्र्यांनी जो संदेश दिला तो ऐकला पाहिजे। तर मला नाक राहील त्यांच्याकडे तुमच्यासाठी काही 4 कामाची भीक मागण्यासाठी जायला, मला हक्क राहील। तुम्ही जर आपला नगराध्यक्ष निवडून दिला तर मला तिथं जाता येईल की साहेब आपण शब्द टाकला आणि आमच्या लोकांनी झेलला, आता तुम्ही माझं ऐका, अशी परिस्थिती आहे। आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आपलं एक मत महत्वाचं आहे। केंद्रात जे सरकार आहे ती राज्यात पाहिजे, राज्यात जी आहे ती नगरपालिका आपल्याकडे, तरच आपल्याला निधी येऊ शकतो। इसी कॉर्नर सभा में एक और अहम बात देखने को मिली। अपक्ष उम्मीदवार दीपक वाजे ने अपना फॉर्म वापस लेकर बीजेपी को समर्थन दिया। वो भी इस सभा में मौजूद थे और मंच से स्नेहलता कोल्हे ने उनका सार्वजनिक रूप से शुक्रिया अदा किया। इसके अलावा भूमिपुत्र फाउंडेशन के अध्यक्ष और सामाजिक कार्यकर्ता निसार भाई शेख ने भी अपना फॉर्म वापस लिया और बीजेपी का खुला समर्थन किया। स्नेहलता ताई ने भी उनका आभार व्यक्त करते हुए कहा कि निसार भाई शेख ने हमेशा समाज और विकास की राजनीति को प्राथमिकता दी है। सभा के अंत में स्नेहलता कोल्हे ने प्रभाग क्रमांक 1 के सभी कार्यकर्ताओं और पदाधिकारियों का धन्यवाद किया और कहा, आप सभी ने इस प्रभाग में जिस मेहनत और ईमानदारी से काम किया है वो काबिल तारीफ है। ये चुनाव एकता और टीम वर्क का नतीजा होगा। आप देख रहे हैं जनता की नजर, जहां बात होती है हकीकत की।